पनवेल जवळ गेले की तुम्ही बघा 3 करोडला कमी पडलं नाव बदलून ठेवा। अरे काय येड्यात काढतायत का? आज आरक्षण देऊ, उद्या आरक्षण देऊ, ही तारीख झाली का ती तारीख घ्या, ते तारखेनंतर ते होईल, घटनेत बसणार आरक्षण द्यायचंय म्हणून वेळ द्या, वेळेची मर्यादा संपली की आता पुढचं अधिवेशनात बघू, अधिवेशन झालं का नाही ओबीसीत घुसता येणार नाही, ओबीसीत झालं तर थांबा क्युरेटिव्ह पिटिशनचे वाट पाहू, येड्यात काढायची कामं चाललेत का? थोडक्यात असं काहीच जरांगेंना म्हणायचं। मनोज जरांगे पाटलांनी सांगितले कितीही सरकारने आकड्यांचा अंदाज लावू द्या की अमुक तमुक आकडा जो आहे तो मराठ्यांचा मुंबईत शिरणार, लिहून घ्या नाहीतर मी माझं नाव बदलतो, 3 कोटींपेक्षा एकही मराठा कमी नसणार, 3 कोटींच्या पुढेच बोला। आता दरवेळेस आम्ही काय तुमच्या पुढे हातपाय जोडत बसणार नाही, या आमच्याशी बोला, चर्चा करा, बैठका घ्या, आता जे होईल ते मुंबईतच होईल। जरांगेंनी काहीतरीच मोजके शब्द वापरलेत पण लय स्ट्रॉंग बसलेत राव, ऐका एकदा। 44 त्यांनी 18 तारखेपर्यंत लावलेली, आता माहिती नाही मला, परंतु आता आमचा नाविलाज आम्ही जाणार आहेत। आम्ही 18 तारखेपर्यंत त्यांनी 144 लागू केला होता म्हणून आम्ही 20 तारीख धरली होती। तुम्ही पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही 18ला न जाता 20ला जाऊ, परंतु आमचा नाविलाज आहे, आम्हाला जावं लागणार आहे 20ला। एक वेळेस आम्ही आव्हान केलं होतं, विनंती केली होती सरकारला सांगा, बार आव्हान करायला एवढे लेचे पेचे मराठी थोडे आहेत। आम्ही छत्रपतींना यांनाही मानतो, राजमातांनाही मानतो, त्यांना बळच बोलवलं नाही, कोणी येतो बळच बोलवला, तू येत नाही, बार आमंत्रण देऊन किंवा बार त्यांना या म्हणून का आपल्या समाजाचा किंवा आपला अपमान करायचा? अजिबात नाही करायचं, काय आवश्यकता नाहीये। एकदा विनंती केली, त्यांना माणूस की जिवंत असायला पाहिजे, त्यांच्यात नाही राहिली, सामान्याची आता गरज नाही। मुंबईत 3 करोड मराठा दिसणार तुम्हाला, कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार, कारण तिकडची इकडे बोलवायचे उलटी। त्यामुळं हे सगळा प्रवाह तुम्ही पुण्याच्या पुढे गेले, पनवेल जवळ गेले की तुम्ही बघा 3 करोडला कमी पडलं नाव बदलून ठेवा।